Hello everyone, welcome back to the session Financial Accounting. In previous lecture, we have solved three problems regarding classification of account and application of rules of accounting. To be continue with previous lecture, in previous lecture, we have solved three problems regarding classification of account, which accounts are affected, and application of golden rules of accounting. In today's lecture, we are going to solve problem number 4 of chapter number 2. But what is the difference? In previous lecture, we have solved the problem in the books of one person only. In today's lecture, we will see how each transactions affect two parties and how these transactions are recorded in two parties books. लक्षात घ्या, कोणतंही ट्रान्झॅक्शन असतं त्या ट्रान्झॅक्शन मध्ये दोन पार्ट्या असतात. त्या दोन्ही पार्ट्यांच्या बुक मध्ये ते ट्रान्झॅक्शन कशा प्रकारे रेकॉर्ड केलं जातं याचा अभ्यास आपण या लेक्चर मध्ये करणार आहोत. सो लेट्स स्टार्ट. This one is the last problem. In this problem, you are required to state the accounts which will be debited and the account which will be credited in each of the following transactions in the books of concerned parties. लक्षात घ्या, या ट्रान्झॅक्शन इथे हे नेहमीसारखंच ट्रान्झॅक्शन आहे, पण फरक काय आहे, तुम्हाला दोघांच्याही बुक मध्ये म्हणजे रेकॉर्डिंग करायचं आहे. म्हणजे इथे उत्तराच्या ह्याच्यात तुम्ही इथे तुम्हाला दिसत असेल इन द बुक्स ऑफ फर्स्ट पर्सन अँड इन द बुक्स ऑफ सेकंड पर्सन. मी असं कशासाठी लिहिलंय, ट्रान्झॅक्शन मध्ये जो पहिला माणूस आलेला आहे ज्याचं नाव पहिल्यांदा आहे त्याच्या बुक मध्ये काय एंट्री येईल आणि म्हणजे कोणती अकाउंट्स डेबिट किंवा क्रेडिट केली जातील आणि ट्रान्झॅक्शन मध्ये दुसऱ्या सेकंड जे नाव आलेलं आहे त्याच्या बुक मध्ये काय येईल त्याचं स्पष्टीकरण इथे दिलेलं आहे. वसंत पेज 1000 टू नवीन. आता इथे बघा, वसंतने 1000 रुपये नवीनला दिले. आता या ठिकाणी काय झालंय की वसंत हे पहिलं नाव आलंय इन द बुक्स ऑफ वसंत इथे मिळणार तुम्हाला आणि सेकंड नाव आहे नवीन, तर इन द बुक्स ऑफ सेकंड पर्सन म्हणजे इन द बुक्स ऑफ नवीन. द फर्स्ट ट्रान्झॅक्शन इज वसंत पेज 1000 टू नवीन. वसंतने 1000 रुपये नवीनला दिले. इन द बुक्स ऑफ वसंत काय येईल, तर लक्षात घ्या वसंतच्या बुक मध्ये वसंतचं नाव येणार नाही, ही पहिली गोष्ट. त्याने काय दिलं, ही पेज 1000 रुपीज 1000 रुपये दिले म्हणजे कॅश दिली. कोणाला दिली, नवीनला. नवीन पर्सनल अकाउंट आहे, डेबिट द रिसिव्हर, दॅट्स वाय नवीन अकाउंट इज डेबिटेड आणि कॅश गोज आउट, वसंतकडनं कॅश बाहेर गेली त्यामुळे कॅश अकाउंट इज क्रेडिटेड. Now we will see how Naveen will record this transaction. नवीन कसं हे ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करेल. इन द बुक्स ऑफ नवीन, नवीन रिसिव्ह मनी. लक्षात घ्या वसंतने नवीनला पैसे दिले तर कॅश कम्स इन, नवीनकडे पैसे आले, दॅट्स वाय कॅश अकाउंट इज डेबिटेड. हु इज गिवर, वसंत इज गिवर. डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिवर, वसंत अकाउंट इज क्रेडिटेड. Now second transaction, नवीन सेल्स गुड्स वर्थ रुपीज 1200 टू वसंत. नवीनने माल विकला वसंतला. इन द बुक्स ऑफ नवीन, आता नवीनच्या बुक मध्ये लक्षात घ्या काय होईल, सेल्स अकाउंट एक येणार, कोणाला उधारीवर माल विकलाय म्हणून वसंत अकाउंट येणार. वसंतला माल मिळाला, ही इज अ रिसिव्हर ऑफ द गुड्स, दॅट्स वाय हिज अकाउंट इज डेबिटेड अँड गुड्स गोज आउट. क्रेडिट what goes out, डेबिट what comes in, क्रेडिट what goes out. त्यामुळे सेल्स अकाउंट इज क्रेडिटेड इन द बुक्स ऑफ नवीन. लक्षात घ्या इन द बुक्स ऑफ वसंत, वसंतच्या पुस्तकात आपण हेच ट्रान्झॅक्शन कसं रेकॉर्ड करू, तर वसंतने काय केलं, माल खरेदी केलाय, ही परचेस गुड्स फ्रॉम नवीन, दॅट्स वाय परचेस अकाउंट इज डेबिटेड अँड नवीन अकाउंट इज क्रेडिटेड. नाउ ट्रान्झॅक्शन नंबर 3, नवीन पेज रेंट ऑफ रुपीज 250 टू मोहन. नवीनने 250 रुपयाचं भाडं दिलं कोणाला, मोहनला. लक्षात घ्या नवीनच्या बुक मध्ये रेंट अकाउंट येणार आणि पैसे दिले म्हणून कॅश येणार.
म्हणून ते कोणाला दिले याचा संबंध नसतो. कसले पैसे दिले तर रेंटचे दिले. दॅट्स वाय नवीन हॅज टू रेकॉर्ड रेंट अकाउंट. रेंट हे नॉमिनल आहे, दिले खर्च झाला, डेबिट द एक्सपेन्सेस अँड लॉसेस. दॅट्स वाय रेंट अकाउंट इज डेबिटेड. कॅश इज अ रिअल अकाउंट. कॅश गोज आउट. दॅट्स वाय इट इज क्रेडिटेड. आता लक्षात घ्या, मोहनला भाडं मिळालं. कॅश कम्स इन द बुक्स ऑफ मोहन. मोहनला कॅश मिळाली. कॅश अकाउंट इज डेबिटेड. कोणाकडनं मिळाली तर भाडं म्हणून पैसे मिळाले. लक्षात घ्या. दॅट्स वाय रेंट हे नॉमिनल अकाउंट आहे. डेबिट द एक्सपेन्सेस अँड लॉसेस. इन्कम, मोहनच्या दृष्टिकोनातनं भाडं मिळालं हे इन्कम आहे. दॅट्स वाय रेंट अकाउंट इज क्रेडिटेड इन द बुक्स ऑफ मोहन. नाऊ ट्रान्झॅक्शन नंबर 4. मनोहर परचेस गुड्स वर्थ ₹500 फ्रॉम वसंत. मनोहरने माल खरेदी केला. गुड्स कम्स इन. डेबिट व्हॉट कम्स इन. म्हणून इन द बुक्स ऑफ मनोहर परचेस अकाउंट इज डेबिटेड. पैसे दिलेत का नाही. फ्रॉम वसंत. वसंत क्रेडिटर आहे, त्याला पैसे द्यायचे आहेत. कोणी माल विकला वसंतने. ही इज अ गिवर. दॅट्स वाय वसंत अकाउंट इज क्रेडिटेड. आता हेच ट्रान्झॅक्शन वसंतच्या बुक मध्ये कसं रेकॉर्ड करणार तर वसंतने माल विकला. ही इज अ सेलर. बघा, मनोहर बाईज, मनोहरने माल खरेदी केला आणि कोणाकडनं वसंतकडनं. दॅट्स वाय वसंत इज अ सेलर. गुड्स गोज आउट, बाहेर गेले आणि पैसे तर आले नाहीयेत पण मनोहर पैसे देणार आहे. त्याने माल विकला. सेल्स अकाउंट येणार. डेबिट व्हॉट कम्स इन. क्रेडिट व्हॉट गोज आउट. सेल्स आहे, माल गेला. कोणाला विकला. मनोहरला. मनोहर इज अ रिसिव्हर. माल त्याला मिळालाय आणि मनोहर हा वसंतचा डेटर आहे म्हणून त्याचं अकाउंट डेबिट होणार. नेक्स्ट ट्रान्झॅक्शन 5th वन. मोहन बाईज फर्निचर वर्थ ₹2000 फ्रॉम जोगिंदर. 2000 रुपयाचं मोहनने फर्निचर खरेदी केलं जोगिंदर कडनं. लक्षात घ्या, ज्या वेळेला मोहनने फर्निचर खरेदी केलं, फर्निचर कम्स इन. पैसे दिले का नाही. पैसे देणं आहे जोगिंदरला. त्यामुळे फर्निचर अकाउंट डेबिट. डेबिट व्हॉट कम्स इन. रिअल अकाउंट आहे आणि जोगिंदर इज अ गिव्हर ऑफ द फर्निचर. डेबिट द रिसिव्हर. क्रेडिट द गिव्हर. किंवा असं सुद्धा म्हणता येईल, जोगिंदर हा क्रेडिटर आहे, त्याला पैसे देणं आहे मोहन, म्हणून इन द बुक्स ऑफ मोहन जोगिंदर अकाउंट इज क्रेडिटेड. नाऊ जोगिंदर बाईज गुड्स फ्रॉम शिरीष फॉर मेकिंग फर्निचर. जोगिंदरने माल खरेदी केला शिरीष कडनं. माल खरेदी केला म्हटल्यानंतर परचेस अकाउंट येणार. कशासाठी खरेदी केला तर फर्निचर करण्यासाठी. लक्षात घ्या, जोगिंदर हा फर्निचर मेकर आहे, कार्पेंटर आहे, त्यामुळे त्याने माल खरेदी केला. परचेस अकाउंटच येणार. आणि शिरीष कडनं घेतला, पैसे दिले असं कुठेही सांगितलेलं नाही आणि त्यामुळे इथे 2 अकाउंट येणार. परचेस अकाउंट आणि शिरीष अकाउंट इन द बुक्स ऑफ जोगिंदर. परचेस अकाउंट डेबिट, माल खरेदी केला. डेबिट व्हॉट कम्स इन आणि क्रेडिट द गिव्हर. शिरीष हा गिव्हर आहे. आता इन द बुक्स ऑफ शिरीष काय होईल तर शिरीषने माल विकला. क्रेडिट व्हॉट गोज आउट. सेल्स अकाउंट क्रेडिटेड. कोणाला विकला जोगिंदरला. जोगिंदर इज अ रिसिव्हर ऑफ द गुड्स आणि म्हणून डेबिट द रिसिव्हर. जोगिंदरचं अकाउंट आपण डेबिट केलं. मोहन पेज 2000 टू जोगिंदर. मोहनने 2000 रुपये दिले. कॅश गोज आउट पहिली गोष्ट. आणि जोगिंदर इज अ रिसिव्हर इन द बुक्स ऑफ मोहन. पहिलं जे नाव आलंय तर आपण पहिल्यांदा रेकॉर्ड करतो. जोगिंदर इज अ रिसिव्हर. डेबिट द रिसिव्हर आणि कॅश गोज आउट म्हणून कॅश अकाउंट इज क्रेडिटेड. आता लक्षात घ्या, मोहनने पैसे दिलेत जोगिंदरला इन द बुक्स ऑफ जोगिंदर. जोगिंदरला कॅश कम्स इन, त्याच्याकडे पैसे आले. डेबिट व्हॉट कम्स इन. कॅश अकाउंट डेबिट. आणि कोणी दिले तर मोहन इज अ गिव्हर. क्रेडिट द गिव्हर. डेबिट द रिसिव्हर. क्रेडिट द गिव्हर. ट्रान्झॅक्शन नंबर 8. जोगिंदर पेज 2000 टू शिरीष. लक्षात घ्या, जोगिंदरने 8000 रुपये शिरीषला दिले. आता बघा, जोगिंदर पेज 2000 टू शिरीष. 8000 रुपये जोगिंदरला ने
शिरीषला दिले. तर इन द बुक्स ऑफ जोगिंदर कॅश गोज आउट आणि रिसिव्हर कोण आहे? शिरीष. दॅट्स वाय शिरीष अकाउंट इज डेबिटेड, कॅश अकाउंट इज क्रेडिटेड. आता इन द बुक्स ऑफ शिरीष, शिरीषच्या बुक मध्ये काय होईल? तर शिरीषला पैसे मिळाले, डेबिट व्हॉट कम्स इन, शिरीषकडे पैसे आले. दॅट्स वाय कॅश अकाउंट इज डेबिटेड. कोणी दिले? जोगिंदरने. क्रेडिट द गिव्हर, डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. ट्रान्झॅक्शन नंबर 9, जोगिंदर पेज सॅलरी ऑफ 200 टू सदाशिव. लक्षात घ्या, जोगिंदरने पगार दिला 200 रुपयाचा सदाशिवला. जोगिंदरच्या अकाउंट मध्ये कोणाला सॅलरी दिली याचा काही संबंध नाही. सॅलरी दिली, सॅलरी अकाउंट येणार. आणि सॅलरी दिली म्हणजे कॅश गोज आउट, डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. तर पैसे बाहेर गेले त्यामुळे कॅश अकाउंट इज क्रेडिटेड. सॅलरी दिली, पगार दिला म्हणजे सॅलरी हे एक्सपेन्स आहे आपल्यासाठी. डेबिट द एक्सपेन्सेस अँड लॉसेस, देअरफॉर सॅलरी अकाउंट इज डेबिटेड अँड कॅश अकाउंट इज क्रेडिटेड. आता ही सॅलरी कोणाला दिली आहे? सदाशिवला. तर इन द बुक्स ऑफ सदाशिव, सदाशिवला पैसे मिळाले, कॅश कम्स इन, दॅट्स वाय कॅश अकाउंट इज डेबिटेड. आणि कशाचे कॅश, कशाबद्दल मिळाले? पगार मिळाला. सदाशिवला सॅलरी हे इन्कम आहे. लक्षात घ्या, आम्ही नोकरी करतो, ज्या वेळेला आम्हाला पगार मिळतो तर सॅलरी इज इन्कम फॉर अस, बट इट इज एक्सपेंडिचर फॉर कॉलेज. कॉलेजसाठी तो खर्च आहे. 10th, वसंत रिसिव्ड वसंत रिटर्न गुड्स वर्थ ₹500 टू नवीन. वसंतने माल परत केला. आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या, माल कधी परत करतो आपण? ज्या वेळेला माल खरेदी केलेला आहे तेव्हा आपण माल परत करतो. त्यामुळे वसंत रिटर्न्स गुड्स, वसंतने माल परत केला याचा अर्थ वसंतने परचेस रिटर्न आहे. इट इज परचेस रिटर्न फॉर वसंत. कोणाला परत केला? नवीनला. त्यामुळे नवीन पर्सनल अकाउंट, डेबिट द रिसिव्हर. त्यामुळे नवीनचं अकाउंट काय होईल? डेबिट होणार. आणि इट इज परचेस रिटर्न. परचेस अकाउंट इज ऑलवेज डेबिटेड बट परचेस रिटर्न अकाउंट इज ऑलवेज क्रेडिटेड. आता इन द बुक्स ऑफ नवीन, नवीनच्या बुक मध्ये काय एंट्री येईल? तर लक्षात घ्या, नवीनने माल विकला होता, विकलेला माल परत आला, सेल्स रिटर्न आहे ते. आता तो परत आला, डेबिट व्हॉट कम्स इन, रिअल अकाउंट, डेबिट व्हॉट कम्स इन असल्यामुळे सेल्स रिटर्न अकाउंट इज डेबिटेड. आणि कोणी माल परत केलाय? तर वसंतने. डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. वसंत हा गिव्हर आहे, त्यामुळे वसंतचं अकाउंट आपण इथे क्रेडिट केलं. नाऊ ट्रान्झॅक्शन नंबर 11, नवीन पेज 300 टू वसंत. नवीन हॅज पेड 300 टू वसंत, म्हणजे नवीनने 300 रुपये वसंतला दिले. कॅश गोज आउट, दॅट्स वाय कॅश अकाउंट इज क्रेडिटेड. वसंत अकाउंट इज डेबिटेड. व्हाय? ही इज अ रिसिव्हर ऑफ द कॅश. नाउ हाऊ दिस ट्रान्झॅक्शन विल बी रेकॉर्डेड इन द बुक्स ऑफ वसंत. वसंतच्या बुक मध्ये कसं रेकॉर्ड करणार? वसंतला पैसे मिळाले, कॅश कम्स इन हिज बुक्स. आणि कोणी दिले? नवीन इज अ गिव्हर. डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. दॅट्स वाय नवीन's अकाउंट इज क्रेडिटेड. ट्रान्झॅक्शन नंबर 12, प्रमोद पेज 500 टू इंडियन एअरलाइन्स फॉर एअर तिकीट टू दिल्ली. लक्षात घ्या, प्रमोदला दिल्लीला जायचंय, त्याने इंडियन एअरलाइन्स विमानाचं तिकीट काढलं आणि 500 रुपये इंडियन एअरलाइन्स कंपनीला दिले, विमानाचे पैसे दिले. लक्षात घ्या, प्रमोदच्या दृष्टिकोनातनं इट इज ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस, त्यामुळे ट्रॅव्हलिंग एक्सपेन्स हे एक अकाउंट येणार. ट्रॅव्हलिंग एक्सपेंडिचर इज अ नॉमिनल अकाउंट. ज्या वेळेला आपण तिकीट काढतो त्यावेळेला तिकिटाचा खर्च होतो. डेबिट द एक्सपेन्सेस अँड लॉसेस, दॅट्स वाय ट्रॅव्हलिंग एक्सपेंडिचर अकाउंट इज डेबिटेड इन द बुक्स ऑफ प्रमोद. प्रमोदच्या बुक मध्ये ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस अकाउंट काय होणार? डेबिट होणार. आता तिकीट खरेदी केलं म्हणजे काय केलं त्याने? पैसे दिले. कॅश हे रिअल अकाउंट आहे, डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. तिकीट खरेदी केल्यानंतर आपण पैसे देतो, कॅश गोज आउट. दॅट्स वाय कॅश अकाउंट इज क्रेडिटेड इन द बुक्स ऑफ हुम? प्रमोद. प्रमोदच्या बुक्स मध्ये. आता हेच ट्रान्झॅक्शन इंडियन एअरलाइन्सच्या बुक मध्ये कशा प्रकारे रेकॉर्ड केलं जाईल बघा. तर इंडियन एअरलाइन्सला पैसे मिळाले, कॅश कम्स इन,
Debit what comes in. That's why in the books of Indian Airlines, cash account is debited. आता हे पैसे कसले आले तर पॅसेंजर फेअर अकाउंट. लक्षात घ्या, इंडियन एअरलाइन्स साठी हे ट्रॅव्हलिंग एक्सपेन्स नाहीये, तर पॅसेंजरचं फेअर म्हणजे आपण प्रवाशांकडनं घेतलेले पैसे, तिकिटाचे पैसे. त्यामुळे हिअर in the books of Indian Airlines it is recorded as passenger fare. लक्षात घ्या, passenger fare account is a nominal account. The rule of nominal account is debit all expenses and losses, credit all income and gain. Indian Airlines ला पैसे मिळाले, it is income. That's why passenger fare account is a credited. And cash comes in, पैसे मिळाले, cash हे real account आहे, त्यामुळे debit what comes in. Now transaction number 13. प्रमोद pays 300 to अशोक हॉटेल. लक्षात घ्या, प्रमोदने अशोक हॉटेलला 300 रुपये दिले. आता हे 300 रुपये दिले म्हटल्यानंतर बघा, प्रमोद pays 300 to अशोक हॉटेल न्यू दिल्ली फॉर 2 days. म्हणजे अशोक न्यू दिल्लीला गेला, तिथे 2 दिवसाचं हॉटेलचा खर्च त्याने 300 रुपये कोणी दिलं? प्रमोदने. प्रमोद pays 300. प्रमोदने 300 रुपये दिले कोणाला? अशोक हॉटेलला, 2 दिवसाचा स्टेचा खर्च म्हणून. प्रमोदसाठी हा ट्रॅव्हलिंग एक्सपेंडिचर आहे, कारण तो दिल्लीत गेला होता, तिथे राहण्यासाठी आलेला खर्च आहे. देअरफोर ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस, इट इज नॉट तिकीट, तर प्रवासात आलेला खर्च म्हणून ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस. आणि ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस is a nominal account, debit the expenses and losses. That's why Pramod account is traveling expenses account is debited in the books of Pramod. प्रमोदच्या बुक मध्ये ट्रॅव्हलिंग एक्सपेन्स अकाउंट डेबिट केलं. आणि कॅश दिली त्याने, कॅश हे रियल अकाउंट आहे, डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. दॅट्स वाय पैसे गेले आणि म्हणून कॅश अकाउंट इज क्रेडिटेड. आता अशोक हॉटेलच्या बुक मध्ये हेच ट्रान्झॅक्शन कशा प्रकारे रेकॉर्ड केलं जाईल तर लक्षात घ्या, अशोक हॉटेलला 2 दिवस स्टे ची सर्व्हिस दिल्याबद्दल 300 रुपये मिळाले, कॅश कम्स इन. दॅट्स वाय कॅश अकाउंट इज डेबिटेड इन द बुक्स ऑफ अशोक हॉटेल. आता हे कसले पैसे मिळाले तर हे पैसे बोर्डिंग अँड लॉजिंग अकाउंट. बोर्डिंग अँड लॉजिंग अकाउंट हे नॉमिनल अकाउंट आहे. नॉमिनलचा नियम डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम अँड गेन. हॉटेलसाठी बोर्डिंग लॉजिंग हे चे पैसे मिळणं हे इन्कम आहे. दॅट्स वाय बोर्डिंग लॉजिंग अकाउंट इज क्रेडिटेड. नाऊ वी आर टुवर्ड्स अवर लास्ट ट्रान्झॅक्शन. इन लास्ट ट्रान्झॅक्शन, नूतन मराठी विद्यालय पुणा purchase book worth rupees 5,000 for the school library from Popular Book Depot, Bombay. लक्षात घ्या, इथे नूतन मराठी विद्यालय पुणे यांनी पुस्तकं खरेदी केली आहेत 5,000 रुपयाची पॉप्युलर बुक डेपो कडनं. आणि कशासाठी? स्कूल लायब्ररीसाठी, शाळेच्या लायब्ररीसाठी. शाळेच्या लायब्ररीसाठी ही जी पुस्तकं खरेदी केली आहे, इट इज ऍसेट फॉर लायब्ररी. लक्षात घ्या, हे ऍसेट आहे, तर बुक पुस्तकं खरेदी केली तर बुक अकाउंट इज डेबिटेड इन द बुक्स ऑफ नूतन मराठी विद्यालय. जसं मी मगाशी सांगितलं, पहिला ज्याचं नाव येणार त्याच्या बुक मध्ये म्हणजे नूतन मराठी विद्यालयाच्या अकाउंट मध्ये बुक्स अकाउंट इज डेबिटेड, कारण डेबिट व्हॉट कम्स इन, पुस्तकं आली त्यांच्याकडे. 5,000 रुपयाची पुस्तकं खरेदी केली, पैसे दिलेले दिसत नाहीत, पण कोणाकडनं खरेदी केली? कारण कॅश पेमेंट म्हटलं नाहीये, पॉप्युलर बुक डेपो म्हटलेलं आहे. दॅट्स वाय पॉप्युलर बुक डेपो अकाउंट इज अफेक्टेड. आता लक्षात घ्या, पॉप्युलर बुक डेपो कडनं पुस्तकं घेतली. पॉप्युलर बुक डेपो इज अ गिव्हर ऑफ द बुक. डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. किंवा असंही म्हणता येईल की नूतन मराठी विद्यालयाला 5,000 रुपये नूतन मराठी विद्यालय पॉप्युलर बुक डेपोला देणं आहे.
त्यासाठी पॉप्युलर बुक डेपो इज अ क्रेडिटर ऑफ नूतन मराठी विद्यालय. दॅट्स वाय पॉप्युलर बुक डेपो अकाउंट इज credited. Now we will see how the same transaction will be recorded in the books of Nutan Marathi Vidyalay. In the books of पॉप्युलर बुक डेपो. पॉप्युलर बुक डेपोच्या पुस्तकात हेच ट्रान्झॅक्शन कसं रेकॉर्ड केलं जाणार? तर पॉप्युलर बुक डेपोने पुस्तकं विकली. लक्षात घ्या, पुस्तकं हे पॉप्युलर बुक डेपोसाठी ऍसेट नाहीये. पहिली गोष्ट, इट इज गुड्स फॉर देम. त्यांच्यासाठी तो माल आहे, कारण पुस्तक विकणे हा त्यांचा व्यवसाय आहे. आणि ज्या वेळेला गुड्स असतात म्हणजे माल असतो, त्यावेळेला त्यांनी विकला म्हणजे सेल्स अकाउंट येणार. त्यामुळे इन द बुक्स ऑफ पॉप्युलर बुक डेपो वी विल रेकॉर्ड एज सेल्स अकाउंट, बुक्स अकाउंट येणार नाही. आणि काय, पुस्तकं गेली त्यांच्याकडनं, डेबिट वॉट कम्स इन, सेल्स हे रिअल अकाउंट आहे, डेबिट वॉट कम्स इन, क्रेडिट वॉट गोज आउट. त्यामुळे सेल्स अकाउंट क्रेडिट झालं. कोणाला विकलं? नूतन मराठी विद्यालय, नुमवी असं म्हणतात त्याला. तर नूतन मराठी विद्यालयाला विकली. नूतन मराठी विद्यालय हे रिसिव्हर आहे, डेबिट द रिसिव्हर, पर्सनल अकाउंट, डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. नूतन मराठी विद्यालय हे रिसिव्हर आहे पुस्तकांचं, हे एक. आणि दुसरं म्हणजे नूतन मराठी विद्यालयाकडून पॉप्युलर बुक डेपोला 5,000 रुपये येणं आहे. याचा अर्थ दे आर डेटर. डेटर्स आर ऑलवेज डेबिटेड. That's why Nutan Marathi Vidyalay account is debited and sales account is credited in the books of Popular Book Depot. Students, in today's lecture, we have seen how the transactions are recorded in two different parties' account. I am going to send you some assignment on chapter number 2. That assignment, you have to solve it in your notebook and show me when I will tell you. लक्षात घ्या, मी तुम्हाला प्रॉब्लेम पाठवणार आहे आणि या धड्यावरचे, आणि तुम्ही ते सोडवायचे आहेत. आणि ज्या वेळेला मी सांगेन त्यावेळेला तुम्ही मला तुमच्या वह्या दाखवायचे. सो थँक यू फॉर टुडे.